आपण चालत आहोत यंदाची पंढरीची वारी, आपली परंपरा। चला तर मग मंडळी, चला वारीला। यंदाची पंढरीची वारी, आपली परंपरा। खरं तर या वारीमध्ये अनेक अशा परंपरा आहेत। अशीच एक परंपरा मानाचे जे विनेकरी आहेत तुकोबारा यांच्या पालखीसोबतचे आपण जाणून घेणार। बाबा, किती वर्षापासून ही वारी करताय? जवळ 25-30 वर्ष झाली। 25 वर्ष झाले। आणि किती वर्षापासून तुम्ही विनेकरी? मी 65 वर्ष झाली विणे करतो। 65 वर्षापासून तुकोबारायाचा अखंड इना जो आहे, इण्याचा मान जो आहे तो बाबाकडे। बाबा, तुम्ही कुठून, काय नाव तुमचं आणि कुठलं? माझं नाव ज्ञानदेव केरबा गोडगे, मुक्काम पोस्ट शेळगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। बाबा, आपण बघितलं की आणि काय साधारणतः तुमचं वय आता? माझं 75 चालू आहे। 75 वर्ष आणि अनेक वर्षापासून तुम्ही ही परंपरा, काय बरं आनंद होतो हे सगळं? आमचे वडिलांची परंपरा, चुलते वडील, आम्ही पहिल्यापासून शाकाहारी आणि वारकरी संप्रदाय। पहिल्या वडिलोपार्जित जी परंपरा आहे ती या कुटुंबाची आहे आणि हा अखंड इना घेऊन आता पंढरपुरापर्यंत 75 वर्षाचे बाबा आहेत आणि आता पंढरपुराकडे मानाचे इनेकर आहेत तुकोबाराच्या पालखीचे। आणि ह्या सगळ्या ज्या पालख्या आहेत त्या आज पुण्यामध्ये विसावलेल्या आहेत आणि उद्या पुण्यातून ह्या सर्व पालख्यांचं जे प्रस्थान आहे ते सासवडच्या दिशेने होणार आहे। तर आपण सर्वजण बघत आहात यंदाची पंढरीची वारी, आपली परंपरा। रामकृष्ण हरी, चला पंढरी, चला वारीला, रामकृष्ण हरी। आहोत यंदाची पंढरीची वारी, आपली परंपरा। खरं तर हजारो वर्षापासून काही परंपरा ज्या आहेत त्या आस्थागयात चालत आलेल्या आहेत। या परंपरेमध्ये सर्वात महत्त्वाची एक परंपरा म्हणजे माऊलीच्या रथासाठी म्हणा किंवा तुकाराम महाराजांच्या रथासाठी काही बैलजोड्या निवडल्या जातात, त्यांना बहुमान असा दिला जातो पालखी घेऊन जाण्यासाठी। असाच बहुमान जो आहे तो तुकाराम महाराजांच्या पालखीचा यावर्षी सर्जा आणि राजा नावाच्या या बैलजोडीला मिळालेले आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नक्की काय आनंद होतोय आणि किती वर्षाची परंपरा आहे आणि काय सांगाल एकंदरीत? या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 340वा वारी सोहळा आहे आणि या ठिकाणी आम्हा वारकऱ्यांना खूप आनंद होत आहे। आणि यावर्षीचा मान जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान यांच्या बैलजोडीचा आहे। यावर्षी संस्थांनी निर्णय घेतला की संस्थांचीच बैल लावायची, संस्थांची बैल लावायची हा जो काही निर्णय आहे तो यावर्षी घेतला गेलेला आहे। आणि आत्तापासून म्हणजे या वर्षीपासून हीच बैलजोडी असणार आहे कायमस्वरूपी? दरवर्षी नवीन बैलजोडी असते। नवीन जोडी असते। नक्की कुठली बैलजोडी आणि काय सांगाल या बैलजोडीविषयी? नक्की कुठून आणलेली आहे किंवा काय यांचं? या ठिकाणी संस्थांनी सातारा या ठिकाणून ही बैलजोडी खरेदी केलेली आहे। सातारा येथून ही बैलजोडी आणलेली आहे रथासाठी तुकाराम महाराजाच्या। नगाऱ्याची ही बैलजोडी आहे, मुख्य मानाची अशी ही बैलजोडी आहे। आणि आता देहूतून ह्या सगळ्या जे काही पालख्या आहेत त्या आता पुण्यामध्ये विसवलेल्या आहेत आणि पुण्यापासून पुन्हा पंढरपुराकडे ह्या सर्व पालख्या जाणार आहेत। जगाचा पोशिंदा शेतकरी म्हणून ओळखला जातो, पण त्या शेतकऱ्याचा सगळ्यात महत्त्वाचा दोस्त किंवा मित्र जर कोणी असेल तर तो जीवाभावाचा बैल असतो। आणि अशी ही बैलजोडी तुम्ही सगळं घेऊन तुकाराम महाराजांची पालखी घेऊन पंढरपुराकडे चाललात, नक्की काय किती पराकोटीचा आनंद होतो आज? या ठिकाणी खूप आम्हाला आनंद होत आहे। आमचे मित्रपरिवार देखील या ठिकाणी आहे, परंतु पुण्या या ठिकाणी एक दिवस पालखी या ठिकाणी थांबलेली आहे, त्यामुळे आमचा सर्व मित्रपरिवार एक दिवस घरी गेलेला आहे। तरी आम्ही या ठिकाणी ठराविक लोक थांबलेलो आहोत। उद्या सकाळी सर्व मित्रपरिवार या ठिकाणी येणार आहे आणि आमच्या सर्व मित्रपरिवाराला या ठिकाणी खूप आनंद होत आहे। सर्व परिवाराला, सर्व त्यांच्या मित्र कंपनीला आनंद होतो आहे। आणि तुम्ही सर्वजण बघत आहात यंदाची पंढरीची वारी। नक्की काय सांगाल, काय व्यवस्था असते यांची आणि कसं तुम्ही ह्यांना सांभाळून नेता? म्हणजे इतकी सगळी गर्दी असते, अफाट प्रचंड हजारो लाखो वारकरी असतात आणि त्या गर्दीमधून ही बैलजोडी सरळ चालत जाते, साधी मानही वाकडी करत नाही। काय सांगाल यांचं वैशिष्ट्य? स्वतःच्या मुलाप्रमाणे आम्ही बैलांना सांभाळतो, काही त्रास न करता आम्ही त्यांना बरोबर नेतो। व्यवस्था खूप केली छान आहे, इथली पण व्यवस्था छान आहे आणि पुढे पण व्यवस्था आम्ही छानच बघतो, जेणेकरून बैलांना कुठलाही त्रास न होणे। आपण बघतो आहोत की स्वतःची मुलं जशी आपण सांभाळतो
तसं या बैलजोडीला सांभाळलं जातं. ह्या एका शेतकऱ्याच्या निरागस अशा भावना होत्या. खरं तर जगाचा पोशिंदा शेतकरी असतो आणि तो सगळ्यांवरती माया करतो. पशु प्राणी सगळ्या एकंदरीत या सृष्टीवरती त्याचा जीव असतो आणि उदार अंतकरणाचा असा हा शेतकरी असतो. असा हा बळीराजा. त्याच्या ह्या भावना होत्या की जशी स्वतःची मुलं आम्ही सांभाळतो तसं सगळ्या या बैलजोड्यांना सांभाळत असतो. आणि ही मानाची बैलजोडी आत्ता पंढरपुराकडे, उद्या तिचं प्रस्थान आहे पुण्यातून. आणि ह्या सगळ्या मानाच्या ज्या काही दिंड्या आहेत त्यांच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात पुढे असणारी पालखीची जी बैलजोडी आहे नगाऱ्याची, तर ती सर्जा आणि राजा घेऊन पंढरपुराकडे जाणार आहेत. आणि तुम्ही सर्वजण बघत आहात यंदाची पंढरीची वारी. आपली वारी, आपली परंपरा. चला वारीला. रामकृष्ण हरी.